हिंजवडीत झालेल्या दुर्घटनेनंतर वाहतूक व्यवस्थेवरती आता प्रश्न निर्माण झालेले आहेत. खास करून IT वर्ग जो आहे तो या अशा टेम्पो ट्रॅव्हल्समधून प्रवास करत असतो. सर, खूप भीषण दुर्घटना या ठिकाणी घडलेल्या आहेत. चौघांचा होरपळून यामध्ये मृत्यू झालेला आहे. वारंवार अशा प्रकारच्या आगीच्या घटना घडत आहेत. काय या अनुषंगाने नियमावली एखादी काढली जाणार आहे? यामध्ये ऑलरेडी नियमावली मोटर व्हेकल रूल्समध्ये आहे. त्याचप्रमाणे जे कंपनी बसेस आहेत त्या बसेससाठी रूल्स अँड रेग्युलेशन तीच आहेत. ही जी घटना घडलेली आहे प्रायमा फेसी ही शॉर्ट सर्किट इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट व्हेकलमध्ये टेम्पो ट्रॅव्हलर गाडीत झालेलं आणि त्या शॉर्ट सर्किटमधून सडनली फायर बस झाला आणि आग लागल्यामुळे आधी ड्रायव्हरचा पाय त्यामध्ये भाजला गंभीर आणि मग ड्रायव्हरने तिथून उडी मारली. सर्कलवरून डसॉल्ट सिस्टीमकडे जाताना जो वन वे आहे तिथं मग झिगझॅग स्वरूपात गाडी पुढे गेली आणि डिवायडरवर आदळली. त्यानंतर आग मोठ्या प्रमाणावर लागल्याने जे पुढच्या लोकांना उतरणं शक्य होतं ती लोक त्यातून उतरली आहेत. शेवटची 4 लोक ज्यांना उतरणं शक्य झालं नाही त्यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. सर, खरं तर मेंटेनन्स झालं नव्हतं का या गाडीचं? कारण ज्यांच्याकडे एजन्सी असते ते वेळेत मेंटेनन्स करत नाही. यामध्ये तपास सुरू आहे. यामध्ये इन्व्हेस्टिगेशनसाठी इन्स्ट्रक्शन दिले आहे. RTOचे ऑफिसर्स आम्ही बोलवलेले आहेत. त्याचप्रमाणे फॉरेन्सिक टीमसुद्धा फॉरेन्सिक दृष्टीने सडनली आग कशी लागली यासाठी तपास करत आहोत. पुढं अशी दुर्घटना घडू नये, कारण खूप जण आहेत जे टेम्पो ट्रॅव्हल्समधून इथं ITNs जे आहेत ते प्रवास करतात. त्या अनुषंगाने आपण काही या कंपनीशी किंवा हिंजवडी इंडस्ट्री असोसिएशन जे आहे त्यांच्याशी काही बैठक घेऊन पुढचा काही निर्णय घेणार? निश्चितच ही जी आज अचानक दुर्दैवी घटना घडली त्या अनुषंगाने HIA आणि अदर असोसिएशन्स यांना आम्ही या घटनेची माहिती अवगत करून देणार आहोत. त्याचप्रमाणे ट्रान्सपोर्टेशन करणाऱ्या ज्या यांच्या यंत्रणा आहेत, एम्प्लॉईज ट्रान्सपोर्ट करणारे स्वतःच्या ज्या बसेस आहेत त्यांना देखील अवगत करणार आहोत आणि भविष्यात दक्षता काय घेणं आवश्यक आहे यासाठी आम्ही त्याची योग्य ती काळजी घेऊ. खरं तर अशी वाहनं जी आहेत ती वेळेत मेंटेनन्स करत नाहीत आणि त्याच्यामुळे अशा दुर्घटना घडत असतात आणि त्याच अनुषंगाने भविष्यात पुन्हा अशी कोणतीही घटना घडू नये यासाठी आता हिंजवडी इंडस्ट्री असोसिएशन आणि विविध ITच्या संघटना आहेत त्यांच्यासोबत आणि जे ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करणार आहेत त्यांच्यासोबत एक हिंजवडी पोलीस बैठक घेणार आहेत आणि या दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी एक नियमावलीसुद्धा जाहीर करणार आहे. नाजिम मुल्ला, ABP माझा, हिंजवडी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.